राज्यसभेच्या 7 जागांपैकी फक्त एक जागा ही महाविकास आघाडीला सुटली आहे आणि राज्यसभेच्या त्याच एका जागेवरून ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं समोर आलंय। एकीकडे शिवसेनेला संधी देण्यात यावी अशी आग्रही आणि ठाम भूमिका आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे, मात्र दुसरीकडे शरद पवार यांनाच पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवावं अशी ही संजय राऊतांसह काही नेत्यांची इच्छा आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत आता गदारोळ सुरू झालाय। याच संदर्भात आदित्य ठाकरेंचं काय मत आहे, शरद पवारांच्या पक्षाकडनं शशिकांत शिंदे यांचं काय मत आहे याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। तुम्हाला सांगते, राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत मिळणाऱ्या एकमेव जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तीव्र मतभेद उफाळून आलेत। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील 7 राज्यसभा जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे आणि विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीला 6 जागा सहज मिळतील, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। ही 1 जागा कुणाला मिळावी यावरून आघाडीतील 3 प्रमुख पक्ष म्हणजेच ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात खडाजंगी सुरू आहे। खरं तर या वादाची सुरुवात झाली ती युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरेंच्या आग्रहापासून। आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की रोटेशन तत्वानुसार ही जागा यावेळी शिवसेनेला मिळायला हवी। ते म्हणालेत की विधानसभेतील संख्याबळ पाहता यंदा शिवसेनेला संधी मिळायला हवी आहे। त्याचबरोबर आम्ही आघाडीचे भागीदार आहोत आणि आमच्या पक्षाला ही जागा मिळावी यावर मी ठाम आहे। आता आदित्य ठाकरेंच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, कारण शिवसेनेच्या नेत्यांमध्येही एकमत दिसत नाहीये। त्याचं कारण काय, तर काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या या एका जागेसंदर्भात विचारलं असता खासदार संजय राऊत यांनी मात्र शरद पवारांना पाठिंबा दिलाय। राऊत म्हणाले होते की शरद पवारांची मानसिकता थांबण्याची आहे, पण आम्ही त्यांना हात पसरवू देणार नाही, त्यांनी राज्यसभेत जावं। परंतु पुढे जेव्हा आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या जागेवर दावा ठोकला तेव्हा राऊतांची भूमिका काहीशी लवचिक झाली असल्याचं दिसलं। त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत असं सांगितलं की या संदर्भात महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल। एकीकडे आदित्य ठाकरे राज्यसभेच्या जागेवर ठाम दावा करत असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनही जोरदार दावा केला जातोय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याच पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले। ते म्हणालेत की शरद पवारांनीच निवडणूक लढवावी। राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव पुढे आल्यानंतर पुढे कोण येईल असं वाटत नाही, असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलंय। आता एवढंच नाही तर शशिकांत शिंदे असं म्हणतायत की आम्ही आणि काँग्रेसचे जयंत पाटील उद्धव ठाकरेंशी या संदर्भात बोलणार आहोत। शरद पवारांची मुदत एप्रिलमध्ये संपत असून त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्याची इच्छा पक्षातील नेत्यांची आहे। यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसची भूमिका यात निर्णायक ठरू शकते, कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय की आघाडीतील घटक पक्षांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी। महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसने अशी डील समोर ठेवली आहे की आम्ही राष्ट्रवादीला राज्यसभेसाठी पाठिंबा देऊ, पण विधान परिषदेत 1 जागा आम्हाला मिळायला हवी। त्यामुळे काँग्रेसची ही डील स्वीकारली जाईल की नाही हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शेवटी काय, या वादामुळे महाविकास आघाडीची एकजूट आता धोक्यात आली आहे। त्यामुळे अखेर महाविकास आघाडी राज्यसभेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली। तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी काय निर्णय घेईल? शरद पवार पुन्हा राज्यसभेत जातील की शिवसेनेला जागा दिली जाईल? आणि जर कधी शरद पवारांना संधी दिली गेली तर हा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होईल का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।